नमस्कार. प्रतिमा नाटकाच्या चौथ्या अंकापर्यंत आपण आलो आहे आणि चौथ्या अंकाच्या शेवटी आपण असं पाहिलं की भरत असं म्हणालेलं आहे की आर्य अन्यम अपि वरम हरतुम इच्छामी. म्हणजे दादा, अजून एक गोष्ट मी तुमच्याकडनं काढून घेणार आहे. इथे रू धातू हरण करणे, पळवणे, चोरणे हा अर्थ आपल्याला वाच्यार्थ माहिती आहे. इथे व्यंग्यार्थ येत नाहीत का सुंदर येतो की जे टेन्शन भरताला तिसऱ्या अंकात होतं, जो सेन्स ऑफ गिल्ट होता तो कसा हळूहळू कमी झाला आहे. आणि मुळात श्री प्रभू रामचंद्र हे किती प्रेमळ आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यांचं वात्सल्य किती आहे ते आपण पाहिलं. तर त्याच्यामुळे आता ते मनातलं ताण गेलेलं आहे. आणि भरत रघुराजाला म्हणजे श्रीरामांना म्हणतात, दादा मी तुमच्या ज्या पादुका आहेत त्या घेऊन जाणार आणि पादोपगुंते तव पादुके मी येते प्रयच्छाय प्रणताय मूर्ना. तुमच्या पायावर डोकं ठेवून मी नतमस्तक झालो आहे, तर माझ्यावर आणखीन एक कृपा करा की तुमचं राज्य म्हणून मी चालवणार. ही पहिली गोष्ट मी कबूल करून घेतली. आणि दुसरी गोष्ट, अजून एक वर मी तुमच्याकडनं हरतुम इच्छामी. याला म्हणतात औचित्य धातूचं, क्रियापदाचं तू मंतव्य इथे वापरलं आहे, मूळ धातू आहे त्याचं, की मी अजून एक गोष्ट तुमच्याकडनं घेणारच हक्कानी. असा त्या धातूचा व्यंग्यार्थ इथे घेता येतो, ज्याच्यातून आपल्याला भरताच्या मनाला पूर्ण ताण कसा गेलेला आहे, क्रमाक्रमाने तो विकास किती सुंदर भासाने केला आहे, किती छोट्या छोट्या गोष्टी टिपल्या आहेत हे याच्यातनं आपल्याला दिसतं. आणि मग तो म्हणतो की तुमच्या पायातल्या पादुका आहेत त्या नतमस्तक झालेल्या मला द्या आणि तुम्ही जोपर्यंत येत आहात तोपर्यंत मी या पादुकांच्या आज्ञेप्रमाणे वागेन. म्हणजे मी राज्य जरी केलं तरी राजा म्हणून न करता तुमचा आज्ञाधारी म्हणून करेन. हे उच्चारता क्षणी किंवा हे शब्द कानावर पडताना रामाला गहिवरून येतं आणि तो म्हणतो सुचिरेणापि कालेन यशः किंचिन मयार्जितम अचिरेणैव कालेन भरतेन अद्य संचितम. इथे एव या शब्दात खूप मोठा ध्वनी की खूप दीर्घ काळाने जी कीर्ती मी मिळवली. यामध्ये आत्मश्लाघा नाही आहे रामाची, आत्मप्रत्यय आहे की इक्ष्वाकू वंशात आपण पाहिले वानप्रस्थाश्रम हा वार्धक्याच्या वेळेस येतो आणि रामाने तो न्यायाने येणारं राज्य त्याग करून मातापित्यांच्या आज्ञेसाठी, कुलाच्या प्रतिष्ठेसाठी, सत्यवचन पालनासाठी ते अगदी लीलया सोडलं आणि वनात आलेले आहेत. त्यामुळे फार मोठं हा एक भाग रामाचा झालेलाच आहे आणि कीर्ती झालेलीच आहे. पण तो म्हणतो मी जी दीर्घकाळाने कीर्ती मिळवली ती माझ्या या भावाने अगदी क्षणार्धात काय मला हे राज्य तुमचं पादुका म्हणून द्या आणि त्यांचा आज्ञाकारी म्हणूनच सांभाळायला द्या. मी हे राजा म्हणून सांभाळणार नाही. इतका निस्पृहपणे वागणारा भरत पाहिल्यावर रामाला प्रेमाचं भरतं येतं आणि तो म्हणतो भरताने क्षणार्धात जी कीर्ती मिळवली, जी मिळवायला मला काही काळ लागला. दोन भाग आहेत, एक सत्य, एक भावाचं प्रेम आणि दुसरं म्हणजे दोन्ही भावांचं जेवढं प्रेम आहे तेवढंच एकमेकांच्या गुणांचं कौतुक इथे भावंडांना आहे. रामायणामध्ये आपल्याला हे बघता येतं की रावणाने बिभीषण आणि रावण यांच्यात फूट पडली, रावण हरला आणि एकट्या रामाला वनात जायला सांगितलं होतं. त्याच्यामागे लक्ष्मणही आला, त्याच्यामागे भरतही आला. हे जे बंधुप्रेम आहे ना, हे रामायणासारखं कुठेच बघायला मिळत नाही. आणि त्यामुळे रामाला अतिशय कौतुक वाटते त्याच्या निस्पृहतेचं भरताच्या. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की कधी कधी मनात एक क्षणभर विचार यावा की याचा नायक राम आहे का भरत आहे. इतकं भरताचं पूर्ण व्यक्तित्व हे भासाने अतिशय सुरेख रंगवलं आहे आणि किंबहुना रामायणातही तो तेवढा उदात्त आहेच. भरताचं उदात्तीकरण फारसं करावं लागायला नाही, कारण तो तेवढा उदात्त आहेच. फक्त त्याच्या मनातल्या सर्वच्या सर्व माणूस म्हणून ज्या छटा होत्या, जे भय, अपराधाचं सल वगैरे ते किंवा अपकीर्तीचं ओझं, ते सगळं आणखीन तपशीलवार यामध्ये आपल्याला रंगवलेलं आढळतं. आणि मग सीता म्हणते की त्या पहिल्यांदाच मागणी केली त्यांनी, तर तेवढं त्यांना त्यांची मागणी पूर्ण करा. इथे प्रत्येक ठिकाणी सीतेचं वात्सल्य दाखवण्याचं दोन कारणं आहेत. एक, सीतेच्या मनात कुठलाही किंतु नाही आहे भरताबद्दल किंवा कैकेयी मातेबद्दल. आणि दुसरं म्हणजे मातेच्या प्रेमाला मुकून मातेच्या वाईटपणाने पदरी वाईटपणा आलेल्या भरताला जणू सीता ही जी ज्येष्ठ भावाची पत्नी, बहिणी, मातेप्रमाणे असते, ती वात्सल्याने नाहू घालते.
की कुठलंही त्याच्या बुद्धीत, त्याच्या मनात, त्याच्या अंतरंगात, त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कोणत्याही प्रकारचं दडपण किंवा किलबिश राहू नये आणि मोकळ्या मनाने, प्रेमाने त्याला परत जाता यावं याची काळजी सीता खूप छान एका मातेप्रमाणे घेते. आणि मग नंतर भरत म्हणतो की इथेच या अभिषेक या पादुकांवर केला जाईल. आपल्याला माहिती आहे मागच्या अंकात अभिषेक कोणाला करायचा म्हटल्यावर भरत म्हणला होता इह अत्र भवते, इथेच या बाईसाहेबांना करा अभिषेक. इतका चिडला आहे तो आईवर. आता तो इथे अभिषेक करून मागतो आणि मग मात्र भरताला परवानगी मिळते आणि मग भरताला एक पुन्हा आत्मधन्यतेचा पुन्हा प्रत्यय येतो. तो म्हणतो श्रद्धेय स्वजनस्य पौररुचितो लोकस्य दृष्टिक्षमः स्वर्गस्थस्य नराधिपस्य दयिता शीलान्वितोऽहं सुतः भ्रातॄणां बहुमतः कीर्तेर्महद्भाजनं संवादेषु कथाश्रयो गुणवतां लब्धप्रियाणां प्रियः. तो म्हणतो आज ह्या क्षणी मी माझ्या माणसांच्या म्हणजे अयोध्येच्या लोकांच्या विश्वासास पात्र ठरलो आहे. मी ह्या पौरांच्या रुचीस योग्य ठरलो, कारण की त्यांना कळलं की मला राज्याचा लोभ नाही आणि मी स्वर्गस्थ असा जो पिता आहे त्याचा राम लाडका आहे आणि मी पण त्याचा लाडका आहे. मी सुशील पात्र ठरलो आणि माझ्या ह्या प्रांजळपणामुळे, खरोखरच निस्पृहपणामुळे, मी घेतलेल्या निर्णयामुळे माझ्या भावंडांच्या मनातही माझ्याबद्दल काहीही किलमिश राहणार नाही. मोठे लोक माझी कीर्ती गातील आणि गुणीजनांना, जे गुणग्राही आहेत स्वतः आणि गुणी आहेत, त्यांच्या संभाषणात आता मी चांगल्या अर्थाने कथेचा विषय ठरेल आणि त्यांची पण इच्छापूर्ती झाली, कारण रामाच्याच नावावर राज्य झालं जे न्याय्य होतं. त्यामुळे मी त्यांचा लडका घेईन. आपल्याला बघता येईल की येत असताना अयोध्येला त्यांनी स्वप्न रंगवली होती की कोण माझ्याशी कसं बोलेल, भावंड कशी प्रेमाने वागतील, दशरथ महाराज कसे मला जवळ घेतील, डोळ्यातनं पाणी येईल. ते काहीच झालं नव्हतं, कारण अयोध्येत सगळं अघटितच घडलं होतं. त्यामुळे त्याची स्वप्न धुळीस मिळाली होती. परंतु ह्याच त्याच्या स्वतःच्या गुणामुळे पुन्हा ती सगळी स्वप्न सत्यात उतरणार आहेत आणि भावंडांमध्ये परस्परामध्ये काहीही रिझर्वेशन्स किंवा किलमिश नाही हे अयोध्येच्या लोकांना कळल्यामुळे आणि त्याची जी वृत्ती आहे की मी तुमच्या पादुकांचा सेवेकरी राहीन, या त्याच्या अतिशय विनम्र, प्रांजळ, अनासक्त भावनेमुळे सगळे अयोध्या त्याला डोक्यावर घेणार आहे. त्यामुळे जे म्हणून तो म्हणला होता की मी एक कृतज्ञ आहे, मी निर्गुण आहे, मी एक पापी आहे, तुम्हाला भेटायला आलो, येऊ का जाऊ, या विशेषणांचं ओझं घेऊन तो जगलेला आता जाताना तो स्वतःच्या एक प्रकारची कृतकृत्यता, धन्यता किंवा आपल्याला अध्यात्म म्हणजे तरी काय, आत्मनीती, आत्म्याविषयी, तर आपल्यातल्या अंतरात्म्याचा विकास होतो आहे आणि तो झालाच पाहिजे तर आपण राजपदाला योग्य आहोत. ही जी त्याची सगळी भावना आहे ती सगळी त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेली आहे आणि राजा न बनता रामरायाचं राज्य एक सेवे करून पादुकांचा सेवेकरी बनून तो करतो आहे. हा त्याच्या अंतरात्म्याचा संपूर्णपणे काय म्हणू आपण पूर्ण विकास झालेला आहे आणि फार मोठा एक राजा असून एक साधू पुरुष, सत्पुरुष ह्या उच्च पात्रतेला गेलेलं भरताचं व्यक्तित्व आणि ते सगळं रामाने पण ऐकल्यामुळे त्याला एक प्रकारची धन्यता वाटते की ज्या अयोध्येतनं तो निघून आला होता, जी अयोध्या त्याला रामाशिवाय अयोध्या वाटत नव्हती, त्या अयोध्येत परत तोंड दाखवायला आपल्याला जागा नाही असं ज्याला वाटत होतं, तो आता अतिशय उन्नत मानेने आणि प्रजाजनांचं प्रेम परत मिळवून येणार आहे म्हणून त्याला कृतकृत्यता वाटते. तिथे आत्मश्लाघा नसून याला आत्मप्रत्यय असं म्हणतात. तो इथे दाखवून दिलेला आहे. आणि मग राम म्हणतो कैकेयीपुत्रा, राज्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, त्यामुळे तू तत्काळ निघ. आणि भरताला निघावं लागतं आणि तो म्हणतो की मी आजच जाईन आणि आपल्याला बघण्याच्या इच्छेने सगळे प्रजाजन आसुसलेले आहेत, तर मी त्यांना तुमच्या या प्रसादाच्या पादुकांच्या दर्शनाने मी त्यांना आनंदित करीन. आणि असं म्हणून तो जातो आणि ज्या भावनेचं ओझं घेऊन तो आला होता ते सगळं उतरून तो अतिशय प्रेमाने, कृतकृत्यतेने पुन्हा अयोध्येकडे परत आलेला आहे. इथे चौथा अंक संपतो आणि त्यानंतर पुढच्या भागात आपण 5व्या अंकाचा विचार करूयात. धन्यवाद.